पुढची बातमी पाहूया। जरांगेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाहीये, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जरांगे खापर ओबीसी महासंघ आणि मुख्यमंत्र्यांवर फोडतायत। जरांगे काही चुकीचं करतील अशी शंका आहे, असं सुद्धा तायवाडे म्हणतात। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल, ज्या प्रकारे मनोज जरांगे आता मुंबईकडे कूच करणाऱ्याचं त्याने आव्हान सुद्धा केलेलं आहे, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशा प्रकारे ते म्हणत आहेत। कुठल्याही कार्यकर्त्यांनी, मराठा कार्यकर्त्यांनी दगडफेक करू नये, कसं आक्रमक होऊ नये असं ते म्हणत आहेत। मात्र त्यांनी शंका व्यक्त केली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ज्या प्रकारे गोव्याच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये कट रचलेला होता। कसं बघताय याकडे? नाही, हे मी तेव्हा सुद्धा स्पष्ट केलं की ते जो आरोप माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती करत आहे हा पूर्णतः चुकीचा आहे। कारण ते अधिवेशन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं पहिलं अधिवेशन नव्हतं, 10वं अधिवेशन होतं। आतापर्यंत 10 अधिवेशन झालेले आहे आणि आमचं अधिवेशन हे खुलं अधिवेशन असते। गणेशोत्सवाचा उत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने जर बघितलं तर कोकण, मुंबई यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। अशा वेळी आंदोलन करणं ही भूमिका चांगली आहे असं वाटतं तुम्हाला? बिलकुल चुकीची भूमिका आहे। चुकीची भूमिका आहे की जेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक हा श्रद्धेने गणपतीची स्थापना आपल्या घरी करतो आणि 10 दिवस त्यांच्या सेवेमध्ये असतो आणि अशा वेळेस तिथे जाऊन अशा प्रकारचं आंदोलन करणे म्हणजे उद्या काही झालं तर त्या लोकांच्या श्रद्धेमध्ये व्यत्यय निर्माण करणं होईल। मुख्यमंत्री यांना एकेरी भाषणाचा प्रयोग करतात, त्यांना शिवी पण दिली, पण ते म्हणतात की मी जर शिवी दिली असेल तर मी मागे घेतो। कसं बघताय? पहिले बोलायचं आणि मग मागे घ्यायचं, याला काही अर्थ नाही। हे होते आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर। तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।